हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. आधी जेव्हा मुली तुझा उदास चेहरा बघायच्या तेव्हा त्याही उदास व्हायच्या आणि आजही तसंच आहे. मुलींसाठी का होईना तुला आनंदात राहावंच लागेल. तुम्ही आईशी नाही माझ्याशी बोला, माझ्याशी. आता उरला प्रश्न पूजाच्या लग्नाचा, तर ते मी बघून घे. तुम्हाला मध्ये पडायची काहीच गरज नाहीये. तसंही तुम्ही इथून निघून गेला होतात ना, मग परत का आलात? बाबांची तब्येत कशी आहे? तुझे बाबा जसे होते तसेच आहे, पण मला भीती वाटते की जर त्यांची तब्येत जास्त बिघडली तर. पूजा, ए पूजा. आई, काही बोललीस का तू? नाही, भिंतींशी बोलत होते. आधी हे सांग की कुठे हरवली होतीस? आई, मी विचार करत होते की आपण वहिनीला डिवोर्स पेपर्स तर दिलेत साइन करायला, पण ती साइन करेल की नाही? तिचा तर बाप पण करेल. आई, तुला नीट कळत नाहीये. तृष्णा एकटी नाहीये, बाबा तिच्या सोबत आहेत तिची हिम्मत वाढवायला. आणि तुला माहितीये ना बाबा कसे नेहमी तिचीच बाजू घेत असतात. शिवाय बाबा तिच्या वतीने तुझ्याशी बोलायला पण आले होते. आणि हे सगळं बघितल्यावर मला नाही वाटत की बाबा तिला डिवोर्स पेपरवर साइन करायला देतील. बोलतेस तर तू एकदम बरोबर पूजा. तरी पण आपल्याला हे विसरायला नको की तृष्णाला सध्या तिच्या घरच्यांचा अजिबात आधार नाहीये. बाप तर अपंग आहे आणि आईचा आधार वाटायला आईने माझ्या पायावर लोटांगण घालण्याऐवजी काहीतरी पाऊल उचललं असतं. आई, आई तू हे का विसरतेस की त्या घरात असं कोणीतरी आहे जी आत्ताही त्या घराचा सांभाळ करते. आकांक्षा, तुला काय वाटलं ती अशी गप्प बसून राहणार आहे? नाही, मान्य कर किंवा नको, नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू असणार. काहीच करू नाही शकणार आहे ती आकांक्षा. आकांक्षाला तर पार्वती सांभाळून घेईल. कारण पार्वतीला हे वाटतंय की तृष्णा अजूनही आपल्या सासरी जाऊ शकते. म्हणूनच आकांक्षाला पार्वती आवर घालेल. तसही सासरहून हाकलल्या गेलेल्या बाईला कोणी वाली नसतो. तिला तर समाजाचे टोमणे ऐकावेच लागतील. म्हणूनच तृष्णा पण कधी ना कधी मोडीलच. पण आई, आपल्याला हातावर हात ठेवून गप्प बसून नाही चालणार. जर आपल्याला लवकरात लवकर त्या पेपर्सवर साइन हवे असतील तर असं काहीतरी करायला हवं जे तृष्णावर दबाव आणेल, एखादा भावनिक दबाव.
आई त्यांना कळलंय की आपण तृष्णाला घराबाहेर काढले आणि बाबाही घर सोडून निघून गेलेत. पण तू सगळं खरं खरं सांगून टाकायचंस ना की वस्तुस्थिती काय आहे. मी काही सांगणार त्याआधीच त्यांनी फोन कट करून ठेवला. त्या औदसेमुळे या घराला अवकाळा लागलीये. त्या बिचाऱ्या पोरीला का दोष देतेस कल्याणी? ही तर तुझ्या कर्माची फळ आहे. शी शी शी, कसले वडील आहात हा. मुलीचं स्थळ जुळण्याआधीच मोडलं आणि तुम्हाला काहीच वाटत नाहीये. तुम्ही आईशी नाही माझ्याशी बोला, माझ्याशी. आता उरला प्रश्न पूजाच्या लग्नाचा, तर ते मी बघून घेईन. तुम्हाला मध्ये पडायची काहीच गरज नाहीये. आणि बरं होईल ज्या पावली तुम्ही आला होतात त्याच पावली परत गेलात तर. आमच्याकडे तुमची बडबड ऐकायला वेळ नाहीये. तृष्णा या घरात पुन्हा कधीच नाही येणार. बाबा, बाबा, खूप थकलेले दिसताय तुम्ही. खूप अंतर चालून आलात का? नाही नाही, मी कल्याणीला भेटायला गेलो नव्हतो. तुला कोणी सांगितलं? आई, तुम्ही आईंना भेटायला गेला होता? नाही नाही बेटा, नाही. बाबा, तुम्ही माझ्याशी कितीही खोटं बोललात ना तरी तुमचे डोळे नाही बोलू शकत. नाही बेटा, मी तुझ्याशी खोटं नाही बोलू शकत. मी कल्याणीकडे गेलो होतो. तिची परत समजूत काढायला वाटलं की तिला समजेल आणि ती तुला परत घरी बोलवेल. पण आईंनी ऐकलं नाही, हो ना? ऐकणं तर सोड, उलट तिने माझ्यावरच दोष लावला की माझ्याचमुळे पूजाचं लग्न मोडलं. काय? सुकन्या आमच्या कन्या. की माझ्याचमुळे पूजाचं लग्न मोडलं. काय? पूजाचं लग्न मोडलं? तिचं लग्न ठरलं होतं का? नाही बेटा, काही ठरलं नव्हतं, पण एका खूप चांगल्या घरचं स्थळ आलं होतं. पण त्या लोकांना जेव्हा हे कळलं की कल्याणीने आपली सून आणि नवरा दोघांनाही बाहेर काढले, तेव्हा ते पूजाला बघायलाही आले नाहीत. हे देवा, हे तर खूप वाईट झालं. पूजाचं लग्नाचं वय झालंय. अशा घरी बसल्या इतकं चांगलं स्थळ आलं होतं, ते असं मोडायला नको होतं. हे योग्य नाही झालं. हे तू काय बोलतेस तृष्णा? तुझ्याशी ते लोक इतकं वाईट वागले तरी तू पूजाची काळजी करतेस? बाबा, जे माझ्या बाबतीत घडलं ते घडायला नको होतं. तसंच जे पूजाच्या बाबतीत घडलं तेही घडायला नको होतं. पूजा मला माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे. जर हे आकांक्षाच्या बाबतीत घडलं असतं तर मला तितकंच वाईट वाटलं असतं. मग इतका भेदभाव कशाला? तृष्णा बेटा, तुझ्यासारखं मोठं मन सगळ्यांचंच नसतं. न जाणो एवढं दुःख सहन करूनही तू सगळ्यांबद्दल इतका चांगला विचार कसा करू शकतेस? बाबा, मी विचार करत होते. काय बेटा? बाबा, मी विचार करत होते की मी अपूर्वाला या लग्नाच्या बंधनातून कायमचं बाबा, अपूर्वाला या बंधनात अडकून नाही राहायचंय आणि मलाही त्यांना या बंधनात अडकवून ठेवायचं नाहीये. जर मी त्यांना घटस्फोट दिला तर ते त्यांचं आयुष्य नव्याने सुरू करतील आणि लोकांची तोंडही बंद होतील. आणि मग जर पूजासाठी स्थळ आलं
तर तेही नाही मोडणार. तृष्णा बेटा, इतका भयंकर विचार तू कसा करू शकतेस? अगं तू स्वतःचा विचार केलास की त्यानंतर तुझं काय होईल? बाबा, आता मी स्वतःबद्दल विचार करणं बंद केलंय. नियती मला ज्या वळणावर नेऊन सोडेल त्याच मार्गाने मी जाईन. आता माझ्या मनात ना त्या अपेक्षा उरल्यात आणि नाही तो आनंद. जर माझ्या भाग्यातच एकटं राहण्याचं लिहिलंय तर तसंच होईल. तृष्णा बेटा, कल्याणी किती दुर्दैवी आहे की तुझ्यासारख्या हिऱ्याला ती पारखू शकली नाही. नाहीतर फक्त कल्याणीच नाही, अपूर्वचं आयुष्यही तुझ्यामुळे उजळून निघालं असतं. बाबा, मला तुम्हाला काही विचारायचं होतं. काय झालं बाळा? आज आई मला इथे भेटायला आली होती. ती सांगत होती की जेव्हा ती आणि आकांक्षा माझ्याबद्दल काहीतरी बोलत होते तेव्हा ते बाबांनी ऐकलं. आणि अलीकडे बाबांची तब्येतही बरी नाहीये. त्यांना भीती वाटते की माझ्या चिंतेमुळे त्यांची तब्येत अजून खराब नको व्हायला. आईची इच्छा आहे की मी एकदा घरी यावं आणि बाबांची ही खात्री करून द्यावी की मी माझ्या सासरी आनंदी आहे, मला कुठलाही त्रास नाहीये. तर मी बाबांना घरी भेटायला जाऊ का? बेटा, यात विचारण्यासारखं काय आहे? तू नक्की घरी जा. बाबा, काय झालं तुम्हाला? काही नाही बेटा. तृष्णा, इतकं सगळं घडल्यावरही तू सगळ्यांची काळजी घेतेस. देवालाही तुझ्या सुखांची काळजी घ्यावीच लागेल. देवाला तुझं सुख तुला परत करावंच लागेल. नाहीतर लोकांचा देवावरचा विश्वासच नाहीसा होईल. सुकन्या आमच्या कन्या. सुनबाई, हे तू बाकी छान केलंस हो, की तृष्णाला आपल्या घरी यायला तयार केलंस. आता दीपकलाही असं वाटेल की तृष्णा आपल्या सासरी अगदी खुश आहे. हो आई, म्हणूनच मी तृष्णाला घरी बोलावलं, ज्यामुळे यांना जरा बरं वाटेल. खरं तर तृष्णा अशा मनस्थितीत नाहीये की तिच्याकडून अशा तऱ्हेची काही अपेक्षा करावी. पण एक गोष्ट तर आहे सुनबाई, दीपक जर बोलू शकला असता तर आपल्याला कळलं असतं की त्याच्या मनात काय चाललंय ते. पण आता तो अशा अवस्थेत आहे की आपल्याला शोधावं लागतंय की त्याच्या मनात काय चाललंय ते. या घडीला सगळ्यांनाच असं वाटतंय की दीपकला तृष्णाबद्दल खरं काय ते सगळं कळलंय. हो आई, एक पत्नी होण्याबरोबरच मी एक आई सुद्धा आहे. आकांक्षाच्या बाबांप्रमाणेच मनात तृष्णाचाही विचार येतो. पण का कोण जाणे असं वाटतं की तृष्णाला घरी बोलावून मी माझा स्वार्थ साधलाय. यावेळी फक्त यांच्या तब्येतीचा विचार करते, तृष्णाचा नाही. आई, तू हा चुकीचा विचार करते. बरं झालं तू हे सगळं तू माझ्या समोरच बोललीस, ताई समोर नाही. नाहीतर तिला किती वाईट वाटलं असतं. तिला असं वाटलं असतं की तू तिला स्वतःपासून लांब केलंस.
आणि तुला असं वाटतंय की बाबांची जबाबदारी फक्त तुझीच आहे आणि ताईचं दुःख ते फक्त तिचं स्वतःच आहे. आकांक्षा बेटा, बेटा माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता. मला तर बस हेच म्हणायचं होतं की आई, कळतंय मला, पण आपल्याला एक एक करत सगळ्या संकटांशी लढावं लागणार आहे. नाहीतर कोणत्याही समस्येवर तोडगा नाही निघणार. आणि आई, सगळ्यात आधी बाबांना ही खात्री व्हायला हवी की ताई सुखात आहे आणि त्यानंतरच आपण ताईचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू. आकांक्षाचं बरोबर आहे सुनबाई. असं व्हायचं की आपण दीपक मध्येच गुंतून राहायचो आणि तृष्णाकडे अजिबात लक्षच नाही जायचं. हो आई, पण काय करू, जेव्हा मनात भीती असते तेव्हा काही मार्गही सुचत नाही ना. असं वाटतं सगळं संपलंय. आज जर आकांक्षाचे बाबा ठीक असते तर आपल्यावर ही वेळच आली नसती. आई, बाबा पूर्ण बरे होतील, पण जोपर्यंत त्यांची तब्येत सुधारत नाही तोपर्यंत सगळ्यांना आपल्याला सांभाळायला हवं. असं नको व्हायला की उद्या बाबांनी म्हणावं की आपण सगळे मिळून घराला सांभाळू शकलो नाही. देवाकडे हीच प्रार्थना आहे की तृष्णा आल्यामुळे तुमच्या बाबांनाही खात्री पटू दे की सगळं ठीक आहे. सुकन्या आमच्या कन्या. अरे तृष्णा बेटा, तू अजून गेली नाहीस? बस निघणारच होते काका, पण पण काय बेटा? काका माहिती नाही, पण आज पहिल्यांदा घरी जाताना मनाला एक प्रकारची हुरहुर लागलीये. मला समजत नाहीये की जे मी करायला निघाले ते बरोबर आहे की चूक. चूक? काय चुकीचं करणार आहेस? मी आजपर्यंत कधीच आपल्या बाबांशी खोटं बोलले नाहीये आणि आज आयुष्यात पहिल्यांदा मी इतकं खोटं बोलायला निघाले. मला समजेनासं झालंय की मी हे योग्य करते की चूक. तू हे तर ऐकलंच असशील ना की कोणाचा जीव वाचवण्याकरता बोललेलं खोटं हे खोटं नाही मानलं जात. आणि आज तुझ्या वडिलांची तब्येत अशी नाहीये की त्यांना प्रत्येक गोष्ट सांगितली जावी. होऊ शकतं की हे कळल्यावर तुझ्या वडिलांची तब्येत जास्तच बिघडेल. नाही नाही काका, तुम्ही असं नका बोलू. म्हणूनच बेटा, तुझं घरी जाणं आणि आपल्या बाबांची खोटं बोलणं हा काही फार मोठा गुन्हा नाहीये. देव करो आणि यातून चांगलंच काहीतरी घडो. बरं काका, मी घरी जाऊन लवकरच परत येते. किती निरागस मन आहे तृष्णाचं. ना चुकीचं वागू शकत, ना चुकीचा विचार करू शकत. देव हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. तृष्णा, ताई, कशी आहेस ग बाळा? तुला बघायला डोळे आतुर झाले होते ग. मी ठीक आहे आजी. तू तू कशी आहेस? बरी आहे. मला खात्री होती तू नक्की येशील. आपल्या आई करता नाही पण आपल्या बाबांकरता नक्कीच येशील. आकांक्षा बेटा, जा तुझ्या बाबांना घेऊन ये. हो आई.
बस मी आलेच. हं. ये बस ये. बरं झालं तृष्णा, तू आलीस ते. केव्हापासून तुला भेटायचं म्हणत होते, पण काय करू, तुला सामोरं जाण्याची हिंमतच होत नव्हती ग. मन खूप हळवं झालं होतं. काही हरकत नाही आजी. तसंही जर तू मला भेटायला आली असतीस तर धावपळी तुझा थकवा वाढला असता. म्हणून चांगलं केलंस तू नाही आलीस ते. तृष्णा बेटा, हा तुझ्या बाबांच्या आवडीचा शिरा आहे. तुला माहिती आहे ना तुला काय करायचंय. तू अगदी निश्चिंत राहा आई. तू जसं सांगितलंयस मी तसंच करेन. तुला माहिती आहे ना तुला काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय. हो, स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या